नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की काव्या देशमुखांच्या घरी परत आलेली असते आणि ती पार्थ आणि सर्वांना बोलते, आता पार्थ मी तुमच्यासोबत इथेच राहणार आहे. आणि त्यावेळेस पाठीमागून आवाज येतो, नाही तू या घरामध्ये राहू शकत नाही. आणि तेव्हा सर्वजण हे मागे वळून पाहतात तर त्या ठिकाणी रम्या आलेली असते आणि रम्याने असे बोलल्यानंतर काव्याला अतिशय राग येतो. तर सर्वजण हे अवाक होऊन रम्याकडे पाहू लागतात. तर इकडे आपण पाहतो की नंदिनीचे बाबा घरी आलेले असतात आणि ते जीवाला पाहिल्यानंतर त्यांना अतिशय राग येतो आणि ते जीवाची बॅग घेऊन बाहेर फेकून देतात आणि जीवाला धक्के मारून घराच्या बाहेर काढतात आणि बोलतात, तू आमच्या घरामध्ये राहू शकत नाही. आणि तेव्हा जीवा हा नंदिनीला हात पकडतो आणि बोलतो, नंदिनी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा बाबाला अतिशय राग येतो आणि बाबा हे त्याला जोरात धक्का देतात आणि खाली पाडतात आणि बोलतात की माझ्या मुलीचा हात सोड. आणि ते नंदिनीला जीवापासून वेगळे करतात व तिला ओढत घरामध्ये घेऊन जातात. तर इकडे आपण पाहतो की काव्या पार्थला बोलते की देशमुख ही जर रेस असेल तर मी शेवटच्या श्वासापर्यंत धावणार आहे आणि ते ही रेस जिंकून दाखवणार आहे. तेव्हा पार्थ देखील अवाक होऊन काव्याकडे पाहू लागतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थचे मन जिंकू शकेल का? त्याचबरोबर जीवा नंदिनीचं व नंदिनीच्या बाबाचे मन जिंकू शकेल का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.